सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। हा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता तुमच्या खात्यामध्ये एकदम 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आताच 5 मिनिटांपूर्वी बातमी समोर आलेली आहे। सकाळपासून टीव्ही चॅनलवरती, न्यूज चॅनलवरती बातम्या सुरू होत्या की आज शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते मिळतील। अखेर शेतकरी बांधवांनो त्याची सुरुवात झालेली आहे। अखेर तो दिवस आता उजळलेला आहे, कारण शेतकरी बांधवांनो प्रत्येक 4 महिन्याला तुम्हाला राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 2000 रुपये दिले जात असतात, परंतु मागच्या 4 महिन्यांमध्ये तुम्हाला नमोचा 9वा हप्ता मिळालेला नव्हता। आता पुढचे 4 महिने संपत आलेले होते तरी पण नमोचा 10वा हप्ता मिळालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधव सरकारवरती नाराज झालेले होते। भरपूर शेतकरी बांधवांना वाटलं होतं की नमो शेतकरी योजना बंद करण्यात आलेली आहे, परंतु नुकत्याच आलेल्या बातमीनुसार 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आणि नमोचा 10वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचे 2 हप्ते जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले असून आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, नुकतीच कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झालेली होते, त्यातच आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी डबल आनंदाची बातमी आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा करण्यात आलेला होता, परंतु त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांनो, आता फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नमोचा मागचा 9वा हप्ता आणि चालू नमोचा 10वा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर शेतकरी बांधवांनो तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा, नमोचा 10वा हप्ता जमा केला जात आहे आणि ज्या ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर त्या बँका कोणकोणत्या आहेत, जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण पाहून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत हेच तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं काम, तुम्ही फार्मर ID कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याच्या अगोदर या ठिकाणी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवलेले असायला पाहिजे। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असेल, तर अशा शेतकरी बांधवांचे नमोच्या 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि नमोच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, या पात्रतेमध्ये तुम्ही पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये
यामध्ये पात्र ठरत असाल तरच तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या नव्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. अन्यथा पात्रतांमध्ये पात्र ठरत नसेल तर तुमची प्रतीक्षा आता संपणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या ज्या बँकेमध्ये नमोचा 9वा हप्ता नमोचा 10वा हप्ता जमा केला जात आहे, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे सोडले जात आहेत, म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे आणि बँका आपण पाहून घेऊयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँक भारतीय स्टेट बँकेमध्ये असेल तर तुमची नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर शेतकरी बांधवांनो, दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक अशा सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था आणि सोसायटी अशा कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुमची नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. अजून 10 बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत, तर त्या उर्वरित 10 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. परंतु या उर्वरित बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. हा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता. आता बँकांच्या माध्यमातून DBT अंतर्गत हे पैसे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अखेर शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. म्हणजेच ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा 9वा हप्ता नमोचा 10वा हप्ता सोडला जात आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. आता आपण पात्रता पाहिलेल्या होत्या, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत हे सुद्धा पाहिलेलं होतं. आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या याद्या सुद्धा पाहणार आहोत. बँका सुद्धा काही सांगितलेले आहेत, राहिलेल्या बँका सुद्धा आता आपण पाहणार आहोत. यासोबत जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. परंतु राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे मागील हप्ते आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील, तर त्या शेतकरी बांधवांची सुद्धा आता लवकरच प्रतीक्षा संपत आहे. त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा आता सोडले जाणार आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आता नमोचा 9वा नमोचा 10वा हप्ता सोडला जात आहे तर हे जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊया. आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता 10वा हप्ता सोडण्यासाठी निधी पाठवण्यात आलेला होता. हा निधी आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्याला अपेक्षा होते की नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हा पेरणीच्या दिवसांमध्ये जमा होईल, परंतु शेतकरी बांधवांनो, पेरणीच्या दिवसांमध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये पैशांचा खळखळाट नव्हता, सरकारकडे निधी नव्हता, त्यामुळे पेरणीच्या दिवसांमध्ये तुम्हाला पैसे सोडण्यात आलेले नव्हते. परंतु शेतकरी बांधवांनो, जरी आता तुम्ही पेरणी केलेली असेल तरी पण तुम्हाला आता काळजी करायची गरज भासणार नाही. म्हणजेच राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली असेल आणि ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली नसेल अशा दोन्ही प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. अखेर शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची नमोच्या 9व्या हप्त्याची नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. आता आपण बँकांची यादी पाहिलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची खऱ्या अर्थाने नमोच्या 9व्या आणि नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँक
बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे प्रत्येक 4 महिन्यानंतर तुम्हाला 2000 रुपये सोडत असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सुद्धा प्रत्येक 4 महिन्यानंतर तुम्हाला 2000 रुपये सोडत असतात. म्हणजे शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दोन्ही मिळून तुम्हाला पैसे सोडत असतात. तर सध्याच्या स्थितीला हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, म्हणजेच आजच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नमोचे 2 हप्ते मिळून जाणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज एकाच दिवसामध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2 हप्ते जमा करणे शक्य का होत नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे म्हणजे सरकारी योजनांचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात. म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये सोडले जात असतात. म्हणजे शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्या 12 जिल्हे, परवा 12 जिल्हे, असे 3 दिवसांमध्ये पैसे सोडले जात आहेत. तर अखेर शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने तुमची नमोच्या 9व्या हप्त्याची, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. एकंदरीत दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अखेर शेतकरी बांधवांनो, इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, तालुक्यांची यादी, गावांची यादी सुद्धा पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा, तुमचं गाव, तुमचा तालुका यामध्ये असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. बघा, तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता, नमोचा 10वा हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली होते. आता हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अखेर शेतकरी बांधवांनो, इथून पुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने या ठिकाणी यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड सर्वात अगोदर करण्यात आलेल्या आहेत. तर या 12 जिल्ह्यांमध्ये पहिला जिल्हा परभणी जिल्हा, यानंतर बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया, भंडारा जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, नंदुरबार, नाशिक, यासोबत या साईडचा नांदेड जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे. तर अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याची, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द 100% पूर्ण करत असतात आणि सध्याच्या स्थितीला तो शब्द सुद्धा पूर्ण केला जात आहे. अखेर शेतकरी बांधवांना तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा, सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होते. तर ते 12 जिल्हे सांगितलेले आहेत. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये असे 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला दिलासा दिला जात आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव गरजू नसतील, ज्यांच्या नावाने शेतजमीन नसेल, ज्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल, तर अशा शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते मिळणार नाहीत. मग हे पैसे कोणाला मिळणार? तर बघा, जे शेतकरी बांधव गरजू आहेत, जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते मिळणार आहेत आणि अशा शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सामणार आहे. तर आता आपण महत्त्वपूर्ण अशा अपडेट पाहिलेल्या आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट
हे पैसे पीक विम्याच्या स्वरूपामध्ये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे पैसे पेरणीच्या अगोदर मिळायला पाहिजे होते, जेणेकरून शेतकरी बांधवांना हातभार लागला असता. परंतु शेतकरी बांधवांनो काळजी करू नका, जरी त्यावेळेस पैसे मिळालेले नसले तरी पण आता तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. त्यामुळे काळजी करू नका. फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करा. फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. लवकरच पैसे